हाय हॅलो कसे आहात सगळे. तर आज आहे माझ्या चॅलेंजचा 11वा दिवस. तर आज मी बनवणार आहे ह्या सुंदर फॅब्रिकपासनं कर्टन. तुम्ही माझ्या मागे बघताय ना, तर हे मी असेच लावलेले उरलेले कर्टन्स. तर त्याच्यामुळे मग आज मी जरा बाहेर गेली होती, तर तेव्हा मला हे कापड दिसलं म्हणून मी हे कापड घेऊन आली आहे. तर माझ्याकडे असं त्या कॉटनची काही साडी पण उरलेली नव्हती, मग म्हटलं चला मला दिसलं म्हणून मी घेऊन आली. आणि ही ट्रिक तर तुम्हाला मी सांगितलीच होती मागच्या व्हिडिओमध्ये की बॉबिन कशी भरायची आहे. तर इथे मी बॉबिन भरून घेतलेली आहे. ती थोडी भरपूर झाली म्हणून मग ती हे झाली. त्यानंतर काहीच नाही, मी फक्त जे आपलं खिडकी होती ना, त्या खिडकीचं माप घेतलं. आणि मला या खिडकीला आहे ना, म्हणजे मी थोडा मोठा बनवला आहे, जास्त छोटाने बनवलेला आहे पडदा. तर 3.5 मीटर कापड लागलं आहे या खिडकीला. तर हे जे कापड होतं ना, 150 रुपये मीटर कापड होतं. तर 500-550 रुपयापर्यंत पडलं मला हे कापड. आणि हे कापडाचे 2 पडदे झालेले आहेत माझे. आणि लेस आणली होती. लेस काय मला 20 रुपयाचीच लेस लागलेली याच्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही. मी वरच्या साईडला टिपा मारलेल्या आहे आणि खालच्या साईडला टिपा मारल्या आहे. साईडला तर टिपा मारायची गरजच नाही राहत. साईडला मी डायरेक्ट लेस लावलेली आहे, पॅकच असतं साईडला. आणि खालच्या साईडला बघा अशा पद्धतीने मी टिप मारून घेतलेली आहे. खूप इझी आहे. तुम्ही तुमच्या खिडकीचं माप घ्या आणि अशा पद्धती. आणि तुम्हाला सांगते, हे मी बघितले ते इतके महाग होते कॉटनचे पडदे. म्हणजे अक्षरशः एक पडदा 1800 रुपये 1500 रुपये असं होता. आता इथे माझे 2 पडदे झाले 500 रुपयामध्ये. लेसचं काय पकडतं तुम्ही, 20 रुपयाची तर मी लेस आणली. दोरा आणला 2 रुपयाचं. 2 रुपयाचं नाही, 6 रुपयाचं. आता पहिले 2 रुपयाला भेटायचं, आता 6 रुपयाला. आणि हे बघा ही लेस आहे, ही 20 रुपयाची लेस आणलेली मी. तर बघू शकता तुम्ही, मी फक्त अशी साईडनी व्यवस्थित लेस पॅक करून घेतलेली. थोडी साईडला ठेवली मी अशी म्हणजे. आणि तसं मला ते जाणवलंच नाही लेसचं. म्हणजे लेस नसती लावली तरी काही हे नव्हतं, कारण आमची अशी व्हाईट खिडकी. पण म्हटलं जरा चांगला पडदा दिसायला पाहिजे म्हणून मग मी ही लेस आणलेली होती आणि ही लेस लावलेली. आणि तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. इझी आहे खूप, काहीच अवघड नाही आहे. घरीच पडदे बनवा. ज्याच्याकडे असं छोटंसं शिलाई मशीन असेल, जे कोणी घरी काम करत असेल ना, त्याने असे पडदे बनवू शकतात. मी लास्ट पण एक व्हिडिओ टाकला होता. प्लेन राखाडी कलरची साडी होती माझ्याकडे, तर त्याचा मी पडदा शिवला होता साडीचा. तर मी मोठा शिवला तर तो पण इतका सुंदर. त्यालाही मी लेस लावलेली. 80 रुपयाला लेस भेटते ती. आणि हे बघा, मी इथे पडदा लावून बघितला आहे कसं दिसतोय, पण लावल्यानंतर चूक होईल कधी असं होणारच नाही. म्हणजे बिना चुकीची मी कोणतीच गोष्ट करू शकत नाही. की तुम्ही पडद्यावर बघितला असेल ना, तर हे जे हार्ट आहे ना, हार्ट ते उलटे झालेले आहे. याच्यावर मला कमेंट पण आलेली माझ्या नवऱ्याची की रोमॅन्टिक बेडरूम बनवायच्या याच्यामध्ये हार्टच उलटे होऊन गेले होते. मग काय शेवटी त्यालाच कामाला लावलं, कारण की मी दुसरा पडदा शिवतो. मी म्हटलं दुसरा पडदा शिवेपर्यंत तू त्या टिपा उसव. मग त्या टिपा परत उसवल्या, कारण की खालच्या साईडला मी छोटी पट्टी घेतली होती, वरच्या साईडला मोठी घेतली होती. त्याच्यामुळे उलटा लावूच शकत नव्हती मी, कारण ते जे पाईप होतं त्याच्यात गेलाच नसता पडदा. म्हणून मग परत खालच्या वरच्या टिपा दोघी उसवल्या मी. आणि मग खालच्या साईडला मोठी पट्टी जॉईन केली. पट्टी म्हणजे मोठं राऊंड घेतलं आणि खालच्या साईडला छोटं. मग त्यानुसार असे 2 पडदे तयार झाले माझे. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही जेवढे पण माझे जर कोणी रेग्युलर बघत असेल तर प्रत्येक वेळेस मला काही ना काही प्रॉब्लेम आलेलाच आहे. तर फायनल लुक तुम्हाला कसा वाटला हा पडदा. त्यानंतर मॉर्निंगला मी सकाळी पडद्याची साईड चेंज केली, दुसऱ्या खिडकीला लावला आणि त्याला थोडंसं फार मी जरा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर हे ग्रीन लेस आहे. ही लेस कोणाला पाहिजे तर सांगा, 60 रुपयालाच भेटते. लिंक पी करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि कसा वाटला व्हिडिओ.